बाबा मुक्तानंदांनी आपणाला भगवान नित्यानंदांच्या सिद्धींच्या संदर्भात पण सांगितलं की सिद्धींचे वेगवेगळे प्रकार पण सांगितलेले आहेत की काही सिद्धी ह्या अनिष्ट पण असतात आणि त्याच्यासाठी अशुचीनेच म्हणजे अशुद्ध मन किंवा तन ह्यानेच त्या सिद्ध होऊ शकतात. तर ते सांगितलं. त्यानंतर काही सिद्धी ह्या तात्पुरत्या काही फळाची इच्छेसाठी केलेल्या असतात आणि संतांना ज्या सिद्धी प्राप्त होतात तर त्या महासिद्धी आहेत, त्या परमसिद्धी आहेत. कारण आपले संत पूर्णतः भगवत स्वरूप झालेले असतात आणि समुद्राचाच थेंब जसा सागरापासून वेगळा करता येत नाही तसेच आपले संत भगवत रूप झालेले असतात. म्हणून त्या सिद्धी सहज त्यांच्या अवतीभोवती त्यांची सेवा करण्यासाठी उपस्थित असतात. हे इथे खूप सुंदर रीतीने आपणाला सांगितलेलं आहे. तर अशा रीतीने पहिलं प्रकरण संपलेलं आहे आणि पहिल्या प्रकरणामध्ये वेगवेगळे असे भाग बाबा मुक्तानंदांनी केलेत. आता दुसरं प्रकरण आहे की प्रकरण 2 योगभूमी गणेशपुरी. योगभूमी गणेशपुरी. आता इथं पण थोडंसं आजचं गणेशपुरीमध्ये घडलेल्या घटना आणि काही गोष्टी हे आजचं थोडंसं वाचन हे पुनरावृत्ती आहे. आपण आधी पण केलेलं आहे आणि त्यानंतर बाकी वेगळे विषय आहेत. तर तरीसुद्धा आपण वाचन करूयात आणि समजून घेऊयात. कारण काही गोष्टी आपल्याला कळतातही. जसं आता सिद्धींच्या संदर्भात पण कळलं. माझे गुरुदेवांचे गुरु आहेत भाऊसाहेब महाराज. तर भाऊसाहेब महाराजांच्या संदर्भात पण की महाराज जिथे साधना करत बसले होते तर सर्वत्र खूप जोरात पाऊस होता, परंतु महाराज बसले होते ती जागा आणि तिथे तेवढ्या भागात काही पाऊस नव्हता. तर अशा हे असतात की अशा पद्धतीने संतांना पण ते माहीत नसतं. त्यांना पाऊस लागू नये ह्याचं काही त्यांनी केलेलं नव्हतं. ते आपले साधनेत होते, ते समाधी अवस्थेत असतील, परंतु ह्या सिद्धी आहेत की त्या स्वतः तिथं कार्य करतात आणि संतांच्या कार्यामध्ये मदत करत असतात आणि त्यांची सेवा करत असतात, त्यांचं रक्षण करत असतात आणि ते जे कार्य करत आहेत त्या कार्यामध्ये ह्या सिद्धीसुद्धा तत्परतेने त्या कार्यात मदत कशी आम्ही करू ह्यासाठी सदैव तत्पर असतात. तर हे आपणाला सांगत आहेत. म्हणजे हे स्पष्ट होत आहे. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की भाव आणि या सिद्धी प्राप्त करण्यासाठी कोणतं खूप मोठं जप तप किंवा खूप मोठी साधना तर ह्या गोष्टी नाही आहेत, कराव्या लागत नाहीत. तर निर्मल मन असणं महत्त्वाचं आहे. निर्मल, निरंकारी, निरासक्त, निर्मोही मन हे ह्या सिद्धी प्राप्त होण्याचं किंवा त्या संतांच्या अवतीभोवती राहण्याचं कारणच त्यांचं हे निर्मल शुद्ध मन आहे, पवित्र मन, विशाल मन आहे. तर हे त्यांनी अजून स्पष्ट केलेलं आहे. तर आपणही अशा पद्धतीने आपलं मन किती जास्तीत जास्त आपलं निर्मल होऊ शकेल. आणि काल 3 शब्द महत्त्वाचे सांगितलेत की निर्मल मन, निश्चल मन आणि तिसरं आहे विशाल मन. तर हे आपण आपल्या मनाला जितकं आपण निर्मल, निश्चल, विशाल करू तितकं आपण स्वच्छ शुद्ध होत जाणार आहोत आणि मग ह्या सर्व शक्ती आपणहून तिथे नांदणार आहेत आणि कळणारही नाही आपल्याला की आपल्याकडून कधी काय घडलेलं आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ज्या अशक्य असतात किंवा आपण विचार नाही केलेला आहे त्यासुद्धा घडू शकतात. आणि ह्याही आपल्या पातळीवरच्या सिद्धीच आपण म्हणू शकतो की आपल्या पातळीवरच्या त्या आहेत, संतांच्या मोठ्या असतील, पण ह्या आपण एरवी सामान्य जर करायचा प्रयत्न केला तरी होणार नाहीत, परंतु घडत असतात गोष्टी. तर असं आहे. आता पुढचं प्रकरण आहे प्रकरण 2 योगभूमी गणेशपुरी. योगभूमी गणेशपुरी. बाबा मुक्तानंद सांगतात, गणेशपुरी योगभूमी पवित्र, तिथे नांदतो योगी राजा समर्थ, तया आठविता परमानंद प्राप्ती, नमस्कार माझा श्री नित्यानंदासी. दक्षिण भारतामध्ये अनेक वर्ष वास्तव्य केल्यानंतर श्री गुरुदेव तिथून तीर्थयात्रेसाठी निघाले. संपूर्ण भारतभर भ्रमण करून त्यांनी या भूमीला आपल्या चरणकमलांनी पावन केले.
त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यातील स्थानांना भेट दिली असावी, कारण ते प्रत्येक तीर्थक्षेत्राचे सविस्तर वर्णन करीत आणि म्हणत की मी तिथे गेलो होतो. अशी एक कथा आहे की गुरुदेवांनी हिमालयात 6 वर्षे एका झाडावर राहून घोर तपश्चर्या केली होती. भगवान नित्यानंद हे परम आत्मा होते. ते परमानंदमय आणि पूर्णतः जागरूक होते आणि अशा दिव्य आत्म्याला सर्व काही सहजच शक्य होते. परंतु हे सत्य आहे की गुरुदेव एक जन्मसिद्ध होते आणि त्यांना तपश्चर्येची काहीच गरज नव्हती. तरी देखील साधकांना प्रेरणा देण्यासाठी एक जिवंत उदाहरण म्हणून ते कधीकधी तपस्या करीतही असत. संपूर्ण भारतभर यात्रा केल्यानंतर श्री गुरुदेव पश्चिम भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एका प्रसिद्ध तीर्थस्थानी आले. हे स्थान आहे वज्रेश्वरी. इथे एका उंच टेकडीवर एक प्राचीन मंदिर आहे, जे इतके मोठे आहे की ते अगदी लांबूनही दृष्टीस पडते. हे वज्रेश्वरी देवीचे मंदिर आहे. वसई येथे पोर्तुगीजांबरोबर झालेल्या लढाईत देवीच्या कृपेने श्री चिमणाजी आप्पा विजयी झाले. पेशवे घराण्यातील या राजाने हे देऊळ बांधले व आसपासच्या गावांपैकी 5 गावे देवळाच्या सुव्यवस्थेसाठी इनाम म्हणून बहाल केली. श्री गुरुदेवांनी तेथील रहिवाशांच्या कल्याणार्थ यात्रेकरूंना राहण्यासाठी 2 विश्रामगृहे बांधली. तसेच त्यांनी एक उपहारगृह, विहीर, दवाखाना, प्रसूतिगृह व माध्यमिक शाळाही बांधली. वज्रेश्वरीजवळ अक्लोली नावाचे एक गाव आहे. इथे गरम पाण्याचे पवित्र झरे आहेत. या गावात गुरुदेवांनी प्रवाशांसाठी आणखी एक विश्रामगृह व एक खोल विहीर बांधली. त्यांनी नदीजवळील गरम पाण्याच्या कुंडांचीही डागडुजी करून त्यांना नवे रूप दिले. महाराष्ट्रातील त्यांच्या सुरुवातीच्या काळात श्री गुरुदेव बऱ्याचदा वज्रेश्वरी व अक्लोलीमध्ये दिसत. त्यानंतर भक्तांच्या आग्रहाखातर ते वज्रेश्वरीपासून 1.5 मैलावर असलेल्या गणेशपुरीमध्ये स्थायिक झाले. तेथील भीमेश्वर महादेवाच्या मंदिरानजीक असलेल्या गरम पाण्याच्या कुंडाजवळ ते राहू लागले. धर्तीवरील आपल्या जीवनाची अखेरची 30 ते 35 वर्षे त्यांनी याच ठिकाणी व्यतीत केली. गणेशपुरीच्या या पुरातन भूमीत असे काय होते जे श्री गुरुदेवांना एवढे आवडले? ज्याप्रमाणे भगवान विष्णू वैकुंठात व भगवान शिव कैलासावर वास करतात, त्याप्रमाणे श्री गुरुदेव गणेशपुरीच्या पावनभूमीत वास करू लागले. हे एक प्राचीन आणि पवित्र स्थान आहे. जवळच या खोऱ्याचे उंचावरून अवलोकन करणारा मंदाग्नी पर्वत आहे, जिथे सिद्ध महात्म्यांनी तपश्चर्या केली. रमणीय आणि निर्मळ अशी तेजसा नदी या खोऱ्यातून वाहते. इथे फळाफुलांनी बहरलेली घनदाट जंगल झाडी आणि गरम पाण्याचे प्रसिद्ध झरे आहेत. तसेच वज्रेश्वरीमध्ये देवीचे पूज्य मंदिर देखील आहे. कित्येक युगांपूर्वी वसिष्ठ ऋषींनी इथे एक मोठा यज्ञ केला होता. त्यावेळेस परंपरेनुसार त्यांनी एक मंदिर बांधून तिथे गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली आणि मग या भूमीला गणेशपुरी असे नाव पडले. आणि अशा प्रकारे आध्यात्मिक शक्तीने भरलेल्या, एकेकाळी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या या प्राचीन भूमीला गुरुदेवांनी पुन्हा एकदा चेतन केले. इथे येऊन आणि वास्तव्य करून त्यांनी या भूमीला अमर बनविले. गुरुदेवांनी गणेशपुरीचा पूर्णतः कायापालट करून टाकला. एकेकाळी ओसाड व निर्जन असणारी ही भूमी आता नंदनवन बनली आहे. जिथे जिथे संतांचे वास्तव्य असते त्या त्या ठिकाणी लोक आपोआपच आकर्षित होतात व त्या स्थानी लोकांची वस्ती आपोआपच वाढत जाते. साईबाबांच्या भोवती शिर्डीचा विकास झाला आणि भगवान नित्यानंदांच्या भोवती गणेशपुरी गावाचा विकास झाला. तर अशा रीतीने गणेशपुरीचं आपण आधीही पुस्तकात पूर्ण विस्ताराने पाहिलेलं आहे. आणि वज्रेश्वरी मंदिराच्या इथे पहिल्यांदा ते गेले आणि वज्रेश्वरी इथं त्यांनी कार्य करून नंतर त्यांनी
गणेशपुरीमध्ये 30 ते 35 वर्ष तिथे त्यांनी पूर्णतः आपलं कार्य केलेलं आहे. आता पुढे ते सांगतात की पुढचं टॉपिक आहे की ओसाड गावाची भरभराट, म्हणजे गणेशपुरीचंच वर्णन आहे की ओसाड गावाची भरभराट. श्री गुरुदेव गणेशपुरीत येण्याअगोदर हे स्थान हिंस्र श्वापदांनी भरलेले ओसाड जंगल होते. दाट झाडाझुडपांनी वेढलेले एक जुने पुराणे शिवमंदिर व त्याला लागून असलेली गरम पाण्याची कुंडे, याखेरीज इथे एकही इमारत नव्हती. परंतु गुरुदेव या कुंडांजवळ एका छोट्याशा कुटीत राहायला आल्यानंतर हळूहळू या ओसाड जंगलाचे एका गजबजलेल्या गावात रूपांतर झाले. गुरुदेवांनी आल्याबरोबर जी पहिली गोष्ट केली ती म्हणजे गरम पाण्याची कुंडे व मंदिराचा जीर्णोद्धार. या पुरातन मंदिरात एक शिवलिंग आहे ज्याला भीमेश्वर महादेव म्हणतात. मंदिराच्या कळसाच्या आतील भागातून थेंब थेंब पाणी लिंगावर सतत पडत राहते. मंदिराच्या कळसाच्या आतील भागातून थेंब थेंब पाणी लिंगावर सतत पडत राहते व लिंगाचा अभिषेक होतो. हे पाणी अतिशय पवित्र आहे. याने पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लागण्याचे भय नष्ट होते. हे पाणी म्हणजे भगवान शिवाच्या जटेतून वाहणारी पवित्र गंगा आहे असे म्हणतात की ज्याच्यावर शिव प्रसन्न होतात त्याच्या तळहातावर या पाण्याचा एखादा तरी थेंब अवश्य पडतो. आता इथं त्यांनी दिलेलं आहे की जे मंदिराच्या कळसाच्या आतील भागातून थेंब थेंब पाणी लिंगावर पडत राहते व लिंगाचा अभिषेक होतो. आता तिथं गेल्यानंतर त्या शिवमंदिरात पाहायला पाहिजे. जनरली आपण वरती कलश बघतो आणि त्यातनं पाणी पडतं असं दिसतं. मी पण गेली होती तेव्हा तसंच दिसलं. आता मला नीट आठवत नाही, पण त्यांनी ते कळसाच्या इथून पडतं असं दिलेलं आहे. मग त्या काळात होतं की अजूनही तसंच आहे ते पुन्हा एकदा पाहायला पाहिजे. म्हणजे ही विशेष गोष्ट आहे की जर कळसाच्या इथून पडत असेल तर, किंवा तेव्हा ते कदाचित पडत असावं, आता आहे का, ही पण एक वेगळी गोष्ट वाचण्यात पण येते. प्रत्यक्ष गेल्यानंतर तिथे आवर्जून पाहायला पाहिजे. तर पुढे सांगतात की काही काळानंतर भक्तगण तेथील गरम पाण्याच्या कुंडात स्नान करण्यास व नंतर भगवान नित्यानंदांना अभिषेक आणि फळे फुले अर्पण करण्यास येऊ लागले. श्रावणी सोमवार व शिवरात्री यांसारख्या शुभदिनी ब्राह्मण पुजारी वैदिक मंत्रोच्चारासह विशेष पूजा व अभिषेक करतात. अशा प्रसंगी सारा आसमंत मंत्रांच्या दिव्य ध्वनीने निनादत असतो. मंदिराला लागून 3 गरम पाण्याची कुंडे आहेत ज्यांना भीमकुंड म्हणतात. ही विशेष पवित्र मानली जातात. श्री गुरुदेव भल्या पहाटे या कुंडांमध्ये बऱ्याच वेळपर्यंत स्नान करीत भक्त लोक तिथे जाऊन गुरुदेवांचे चोरून दर्शन घेत आणि हे विशेष दर्शन घडल्यावर स्वतःला धन्य समजत. गुरुदेव या कुंडातील पाण्याला फार महत्त्व देत असत. दर्शनाला आलेल्या लोकांना ते बहुधा विचारित की त्यांनी कुंडात स्नान केले का. पोटदुखी जडलेल्या आणि ताप आलेल्या लोकांना ते म्हणत, जा कुंडात स्नान करा, त्यात सर्व औषधे आहेत. त्यांनी कुंडात स्नान करण्यास सांगितलेल्या अनेक भक्तांचे असाध्य वाटणारे रोग बरे झाले. गणेशपुरीतील त्यांच्या सुरुवातीच्या काळात श्री गुरुदेव गरम पाण्याच्या कुंडाजवळ त्यांनी बांधलेल्या लहान विश्रामगृहात राहत असत. गुरुदेवांचे तिथे वास्तव्य असल्याने तेथील ग्रामस्थांना त्यांचा मोठा आधार होता. जसजसे लोकांच्या डोळ्यांसमोर त्यांचे कार्य वाढू लागले व त्या कार्याची विलक्षणता दिसू लागली तसतसे लोकांनी इतरांना सांगण्यास सुरुवात केली आणि आपोआपच गुरुदेवांची कीर्ती पसरू लागली. त्या काळी गणेशपुरीमध्ये प्रवाशांच्या राहण्याची सोय नव्हती, तरीही लोक गुरुदेवांना शोधत येत असत. मुंबई तसेच दूरवरूनही लोक येत असत. अखेरीस गणेशपुरीला येण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आणि मग गावागावांतून शहरांतून अधिकाधिक लोक भगवान नित्यानंदांच्या दर्शनासाठी येऊ लागले. त्यानंतर काही भक्तांनी गुरुदेवांना राहण्यासाठी कैलास निवास नावाची एक मोठी इमारत बांधली. गुरुदेवांनीही गरम पाण्याच्या कुंडाजवळील छोट्या विश्रामगृहातून कैलास निवासमध्ये जाऊन राहण्याचे मान्य केले. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्यांना तसेच नियमित भक्त मंडळींना सत्संगाला व गुरुदेवांच्या दर्शनाला येणे सोयीचे झाले. आता इथे जे कुंड आहेत गरम पाण्याची कुंड आणि त्यानंतर बाजूलाच
शिवमंदिर आहे आणि तिथेच भगवान नित्यानंद त्यांनी ची खोली तयार केली होती आणि तिथंच ते बसायचे आणि ते ज्यावरती झोपायचे तर ते असं सिमेंटचं एक कट्टा आहे असा आणि त्याच्यावरतीच ते झोपायचे. तो छोटासाच भाग आहे आणि मग जसजसे भक्त आजही तिथे ते आहे आणि मग नंतर दुसरीकडे त्यांनी भक्तांनी सोय केली की तिथे मग जास्त लोक पण येऊन बसू शकतात असं त्यांनी केलेलं आहे. आता पुढे सांगतात की गुरुदेवांच्या कृपेने आज गणेशपुरीमध्ये प्रवाशांसाठी खूप सोयी उपलब्ध झाल्या आहेत. विश्रामगृहे, अनेक हॉटेल्स, वाहण्याची तसेच कपड्यांची दुकाने, शिंपी, धोबी आणि दवाखाना या सोयी इथे उपलब्ध आहेत. गुरुदेवांनी एक पॉवर स्टेशन देखील बांधून घेतले. काही काळानंतर ठाणे, वसई आणि विरारहून गणेशपुरीला यायला नियमित बस सेवा सुरू झाली. शहरातील अनेक लोकांनी येथील परिसरात बंगले बांधले आहेत. या विकसित भागाला नित्यानंद कॉलनी असे म्हणतात. जवळपासच्या गावातील गरीब मुलांना रोज संध्याकाळी न्याहारी देण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आणि त्यानंतर एक प्राथमिक शाळाही बांधण्यात आली. तर इथे हे गणेशपुरीच्या सर्व ज्या बिल्डिंग म्हणजे जे काही स्थान आहेत ते सर्व त्यांनी दिलेले आहे. पुढे सांगतायत की त्यांचे रूप आणि दिनचर्या, बाबा भगवान नित्यानंदांचं दिनचर्या कशी होती आणि ते सांगतात की माझ्या गुरुदेवांचे रूप परम तेजस्वी आणि मोहून टाकणारे होते. एखाद्या व्यक्तीला एकदा जरी त्यांचे दर्शन घडले तरी त्या व्यक्तीच्या मनात खोलवर अविस्मरणीय ठसा उमटत असे. त्यांची त्वचा दिव्य तेजाने चमचमणाऱ्या कृष्णवर्णी रत्नासमान होती. त्यांचा भालप्रदेश भव्य व बाकदार होता आणि त्यांचे मुखमंडल अत्यंत आकर्षक होते. सुंदर मोठे डोळे दाट भुवयांच्या कमानींनी सुशोभित होते. त्यांच्या दृष्टिक्षेपातून प्रेमाची सरिता वाहत असे. त्यांचे कान डौलदार व शंखाकृती होते. गुरुदेवांच्या मुखारविंदावर मंद स्मित विलसत असे आणि ते बहुतेक वेळ अंतर्मुख होऊन शांत बसत असत. गुरुदेव एकांत प्रिय होते. ते अतीव संतुष्ट, पूर्ण निरीच्छ, कमतरतेच्या भावनेपासून पूर्णतः मुक्त असे एक पूर्ण त्यागी होते. ते अद्वितीय होते. त्यांची अंतरस्थिती सदैव परमानंदपूर्ण असे आणि तोच आनंद त्यांच्या अंगप्रत्यंगांतून प्रकट होत असे. ते मधून मोठ्याने हसत आणि ज्या भाग्यवंतांना त्या हास्याचा ध्वनी ऐकण्याचे भाग्य लाभले त्यांच्या कानात अजूनही तो आवाज घुमतो. आपल्या नावाप्रमाणेच ते होते नित्य आनंद पूर्ण. शास्त्रीय ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की भगवान श्रीकृष्ण चक्र धारण करून पृथ्वीवर आले. प्रभू श्रीराम कोदंडासह आले. परशुराम परशुधारी होते आणि बलराम नांगरधारी. श्री गुरुदेव मात्र केवळ एका लंगोटीनिशी आले होते. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. ते सूर्योदयापूर्वी भल्या पहाटे स्नान करीत. ते अत्यल्प आहार घेत. त्यांच्या साधेपणातून आणि वैराग्यातून त्यांच्या अंतरस्थितीची महानता प्रत्ययाला येत असे. गुरुदेव बहुतेक वेळ मौन धारण करीत. तथापि कोणी जर त्यांना एखादा प्रश्न विचारला तर गूढ तत्त्वज्ञानही सहज समजेल अशा सोप्या शब्दांत ते समजावून सांगत. त्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी, कन्नड, तेलुगू, तामिळ व मल्याळी अशा अनेक भाषा अवगत होत्या. कधीकधी ते संस्कृत भाषेतील सुंदर श्लोकही म्हणत असत. ते तुर्यातीत अवस्थेत म्हणजे अशा उदात्त व परमानंदपूर्ण अवस्थेत राहत जी स्वप्नांपासून मुक्त असते. तसेच आशेचा भ्रम, दुःख, इच्छा, आलस्य आणि कुठल्याही प्रकारच्या अपेक्षेपासून मुक्त असते. मांडुक्य उपनिषदात या स्थितीचे वर्णन अशा प्रकारे दिले आहे. अदृष्टम व्यवहार्य ग्राह्यम लक्षणम अचिंत्यम अव्यपदेश्यमेकात्म प्रत्ययसारम प्रपंचोपशमम शांतम शिवम द्वैतम चतुर्थम मन्यन्ते स आत्मा स विज्ञेयः. अर्थात ती दिसत नाही, तिच्याबद्दल बोलणे शक्य नाही किंवा तिचे आकलनही करता येत नाही.
तिची कुठलीही विशिष्ट लक्षणे नाहीत, तिचे चिंतन करता येत नाही आणि तिचे वर्णनही केले जाऊ शकत नाही. ती चैतन्याचे सार असून आत्मरूपात प्रकट होते, ज्याच्यामध्ये सर्व व्यवहारांचा उपशम होतो. शांत आनंदपूर्ण आणि अद्वैत अशी ही स्थिती आत्माच आहे आणि यालाच जाणले पाहिजे. तर इथे भगवान नित्यानंदांचं पूर्ण वर्णन केलेलं आहे की त्यांचं रूप कसं होतं, कसे दिसायचे ते, आणि त्यांची दिनचर्या. विशेष म्हणजे दिनचर्या असं कुठे ठराविक वेळी काय करत होते असं विशेष दिलं नाही आहे त्यांनी, पण सूर्योदयापूर्वी भल्या पहाटे त्यांचं स्नान तिथं होत होतं कुंडामध्ये, आणि त्यानंतर पूर्ण दिवसभर ते तुर्यावस्थेतच होत होते. आणि तुर्यावस्थाच म्हणजे आत्मस्वरूप अवस्था, आत्मलीन अवस्था. आणि ती कशी असते तिचं वर्णन करणं कठीण आहे. ती पूर्ण शांत आणि ते पूर्ण शांत आणि मौन असलेली ती अवस्था आहे. आणि त्या असं त्यांनी इथे दिलेलं आहे. काय दिले? शांत, आनंदपूर्ण आणि अद्वैत अशी ही स्थिती आत्माच आहे आणि यालाच जाणले पाहिजे. तर अशा आत्मिक स्थितीत ते पूर्णतः असायचे. तर अशा रीतीने इथे हे दुसऱ्या प्रकरणातला थोडासा भाग झालेला आहे. तर इथं आपण थांबूयात आणि महाराजांची वचनं ऐकू. थोडंसं त्यांचा जनसमुदायावरील प्रभाव. श्री गुरुदेव परमात्म्याशी एकरूप झालेले होते. त्यांच्या सानिध्यात परमात्म्याची प्रत्यक्ष अनुभूती होत असे. गुरुदेवांचे दर्शन घडल्यावर प्रत्येकाला आपण गुरुदेवांचेच आहोत असे वाटू लागेल. त्या अनुभवानंतर गुरुदेवांना सोडून जाणे खरोखरच शक्य नसे, कारण गुरुदेव आत्मस्वरूपात प्रत्येकाच्या अंतरी वास करीत त्यांच्या दर्शनाने संसाराची सर्व संकटे आणि चिंता दूर होत असत. गणेशपुरीच्या पावनभूमीत येण्याने, गुरुदेवांची भक्ती करण्याने आणि त्यांच्या महानतेवर श्रद्धा ठेवल्याने संकटांना पार करून चिरस्थायी सुख प्राप्त करता येईल. भक्तगण गुरुदेवांना प्रेमाने बाबा म्हणत. भक्तांचे त्यांच्यावर इतके प्रेम होते की रणरणते ऊन असो किंवा मुसळधार पाऊस असो, ते गुरुदेवांच्या दर्शनासाठी तासनतास न थकता रांगेत उभे राहत. त्यांना गुरुदेवांचे ओझरते दर्शन जरी झाले किंवा गुरुदेवांनी कदाचित त्यांच्यावर एखादा दृष्टिक्षेप जरी टाकला तरी ते स्वतःला धन्य समजत. जो कोणी बाबांचे दर्शन घेई त्याला वाटे की बाबा माझेच आहेत आणि माझ्या सर्व अडचणी ते जाणतात. अशा भक्तांची अंतर्स्थिती श्रीमद भागवतात वर्णिलेल्या गोपीप्रमाणे होती. या ग्रंथात वर्णन केले आहे की रासलीलेच्या वेळी अनेक गोपी असूनही प्रत्येक गोपीला वाटे की भगवान श्रीकृष्ण फक्त माझ्याबरोबरच नृत्य करीत आहेत, ते फक्त माझेच आहेत. गुरुदेवांवरील प्रेम व श्रद्धेमुळे भक्तांचे दुःख व कष्ट दूर होत असत. अशा प्रिय भक्तांसाठी गुरुदेवांनी गणेशपुरीचे स्वर्गरूपी साम्राज्यात रूपांतर केले होते आणि ते स्वतः या साम्राज्याचे महाराजा होते. गावात सगळीकडे लोक त्यांचीच चर्चा करीत. त्यांच्या सुखात ते आपले सुख मानीत, त्यांच्या आनंदात लोक आनंद मानीत आणि ते आजारी पडले की लोक दुःखी होत. श्री गुरुदेवांचे जीवनही आपल्या प्रिय भक्तांसाठीच होते. भक्तांच्या प्रेमाने ते हेलावून जात आणि आपल्या भक्तांचे दुःख व कष्ट दूर करीत. जो भक्त आपले सर्वस्व त्यांना अर्पण करीत त्याला गुरुदेवांकडून पूर्ण संरक्षित असल्याचा अनुभव येईल. गुरुदेवांच्या सानिध्यात साधकांना अतीव संतोष आणि समाधान लाभत असे. त्यांच्या उपस्थितीत संशय आणि भ्रमाच्या गाठी सुटून नाहीशा होत. मंडूकोपनिषदात म्हटले आहे, पद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. अर्थात परमात्म्याचे दर्शन झाल्यानंतर हृदयाची अविद्यारूपी गाठ सुटते, समस्त संशयांचे निरसन होते व सर्व कर्मांचे परिणाम नष्ट होतात. ज्या भक्तांच्या मनात प्रश्न असत ते भक्त गुरुदेवांच्या शक्तिपुरीत उपस्थितीत एकदम निशब्द होऊन जात. कधीकधी लोकांना त्यांच्या न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अत्यंत रहस्यमय रीतीने गुरुदेवांच्या एखाद्या हावभावातून किंवा एखाद्या गूढ शब्दातून मिळत असत.
गुरुदेव फार कमी बोलत, परंतु ते जे काही बोलत त्यामध्ये गहन अर्थ सामावलेला असे. बऱ्याचदा ते डोळ्यांनीच संवाद साधत. कधीकधी ते भक्तांना विचारत की त्यांनी जेवण केले का, अथवा त्यांनी कुंडात स्नान केले का. गुरुदेवांचे हे मोजके शब्द ऐकूनही लोकांना खूप आनंद होई. मधून मधून गुरुदेव एखाद्याला प्रसाद म्हणून मिठाई किंवा फळ देत. ज्या कोणाला त्यांच्याकडून प्रसाद मिळे तो स्वतःला धरणीवरचा सर्वाधिक भाग्यवान मनुष्य समजत असे. श्रीमद भागवतात शुकदेव म्हणतात की महापुरुषांचे दर्शन हे अत्यंत दुर्लभ असते आणि अशा महापुरुषांकडून प्रसाद प्राप्त झाल्याने सर्व दुःख व यातना नाहीशा होतात. गणेशपुरीत आल्यानंतर शहरातील भक्त लोक आपल्या सर्व सांसारिक समस्या विसरून जात. ही भक्त मंडळी आठवड्याच्या अखेरीस गणेशपुरीला येत व त्या 2 दिवसात पुढचे 5 दिवस पुरेल इतकी एवढी शांती व समाधान गाठीला बांधून आपापल्या दैनंदिन जीवनाकडे परत जात. ज्याप्रमाणे दिवस मावळल्यावर पाखरे घरट्याकडे परततात आणि शांती मिळवितात, त्याचप्रमाणे संसारी लोक शांती मिळविण्याकरिता आठवड्याच्या अखेरीस गुरुदेवांकडे परत येत असत. काही भक्तगण तर गुरुदेवांच्या सानिध्यात कायमचे राहावयास आले. श्री गुरुदेव कैलास निवासमध्ये जरी राहत असले तरी आसपासचा सारा परिसर त्यांच्या उपस्थितीत व्यापलेला होता. ते म्हणत, शांत रहा, मी प्रत्येक स्थानात आहे. प्रत्येक भक्ताला गुरुदेवांसोबतचे स्वतःचे व्यक्तिगत अनुभव आले होते. या सर्व भक्तांच्या अनुभवांचे संकलन करायचे झाले तर एक जाडजूड पुस्तक तयार होईल. तथापि गुरुदेव स्वतः कैलास निवासच्या 4 भिंतींच्या आत एका दगडी चौथऱ्यावर कांबळे पसरून त्यावर अगदी साधेपणाने बसलेले असत. तिथून ते आपल्या दूरच्या व जवळच्या भक्तांची काळजी घेत. बाबांच्या राज्यात गणेशपुरीच्या परिसरातील व आसपासच्या खेड्यातील आदिवासींना खाण्यापिण्याची व कपड्यालत्त्याची कमतरता कधीच भासली नाही. गुरुदेव त्यांच्या जीवनाचा आधार होते. ते स्वतः त्या लोकांना अन्न व वस्त्राचे वाटप करीत असत. अशा वेळी लहान मुले आनंदाने बाबा बाबा म्हणून हाका मारीत व मुलांच्या त्या आवाजाने अवघा कैलास निवास दुमदुमून जाई. कधीकधी गुरुदेव निखळ आनंदाच्या स्थितीत मुलांबरोबर आसपासच्या परिसरात फिरायला जात. पुढे बाबा मुक्तानंद सांगतात की त्यांचे बालकांवरील प्रेम. श्री गुरुदेवांचे लहान मुलांवर फार प्रेम होते. ते म्हणत की लहान मुलांमध्ये आसक्ती आणि द्वेष हे अत्यंत अल्प प्रमाणात असतात आणि ती देवाचे प्रतिरूप असतात. म्हणूनच मुलांना खाऊ, गोळ्या, बिस्किटं, कपडे व इतर भेटवस्तू देण्यात त्यांना सदैव आनंद होत असे. जवळपासची मुले सामान्यतः त्यांच्या अवतीभोवतीच असत आणि दिवसभर कैलास निवासमध्ये मुलांचा किलबिलाट चालू असे. गुरुदेव त्यांच्यासाठी अनेक निरनिराळी खेळणी ते ठेवीत आणि त्यांना जेवणही देत असत. रोज सकाळी बालभोजनालयात सुमारे 1000-1500 मुले जेवत असत. मधून मधून त्यांना कपडेही वाटण्यात येत. हे कार्य आजही चालू आहे. खेड्यांतील गरीब मुलांना रोज सकाळी जेवण दिले जाते. याचप्रमाणे साधू संन्यासी व इतर साधकांनाही नेहमी अतिथीभावाने जेवण दिले जात असे. गुरुदेवांचे सांगणे असे, अन्नाला पूर्ण ब्रह्म समजा. पुढे सांगतात की भेटवस्तू. श्री गुरुदेवांच्या दर्शनाला हजारो लोक येत व येताना आपल्या भक्ती व प्रेमाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू आणीत. शास्त्रीय ग्रंथांमध्ये म्हटले आहे की देव, गुरु, राजा आणि लहान मुले यांच्या भेटीस रिक्त हाताने जाऊ नये आणि म्हणूनच लोक अर्पण करण्यासाठी भेटवस्तू घेऊन येत. ते मिठाई, फळे, बिस्किटे, पेपरमिंटचे डबे आणीत. शहरातील लोक कपडे आणीत. जसे धोतर व साड्या, लहान मुलांसाठी टोप्या, बंडी आणि शर्ट. काही आपल्यासोबत पाट्या, पेन्सिली, तसेच पेन, पुस्तके, छत्र्या आणि कांबळी आणत. ह्या भेटवस्तू एवढ्या विपुल प्रमाणात येत असत की जणू गुरुदेवांच्या भोवती एक छोटासा बाजारच भरल्यासारखे वाटे. गुरुदेवांना या वस्तूंमध्ये मुळीच रस नव्हता. ते आपल्या लंगोटीवरच पूर्णतः संतुष्ट असत. परंतु सर्वांप्रती समदृष्टी असल्याने आणि त्यांचे सर्वांवर प्रेम असल्याने ते प्रत्येकाचे प्रेमाने स्वागत करून आणलेल्या भेटवस्तूंचा स्वीकार करीत. मधून त्या वस्तू ते गोरगरिबांना व मुलांना वाटून टाकीत.
तर भेटवस्तू संदर्भात सांगतात. पुढे सांगतात की नमस्कार विधी. जो कोणी गुरुदेवांच्या दर्शनाला येईल तो आपापल्या पद्धतीने त्यांना नमस्कार करून आदर व्यक्त करीत असे आणि मगच खाली बसत असे. काही तथाकथित सुधारक मंडळींना हे कृत्य निंदनीय वाटे, परंतु याने त्यांच्याच मनाची क्षुद्र वृत्ती, खोतेपणा आणि अज्ञान प्रकट होई. वडीलधारी मंडळी, गुरुजन, देवी देवतांच्या मूर्ती यांच्या समक्ष नतमस्तक होण्याची ज्यांची इच्छा नसते अशा लोकांची शास्त्रीय ग्रंथांमध्ये निर्भत्सना केली आहे. गुरुपुढे नतमस्तक होण्यात अपमानास्पद असे काहीही नसते किंवा त्यात कुठलाही कमीपणा नसतो. प्रभू रामच सुद्धा ऋषीमुनींपुढे व गुरुजनांच्या समक्ष नतमस्तक होऊन त्यांचा चरणस्पर्श करीत थोर मनुष्य इतरांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानतो आणि त्यांच्या समोर नतमस्तक झाल्याने त्यांचाच मोठेपणा प्रत्ययास येतो. काय म्हणतात? थोर मनुष्य इतरांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानतो आणि त्यांच्यासमोर नतमस्तक झाल्याने त्याचाच मोठेपणा प्रत्ययास येतो. एकमेकांना आदरपूर्वक नमस्कार करणे म्हणजे एकमेकांचा परिचय करून घेणे होय. खरे तर एकमेकांचा सन्मान करणे हे वैदिक धर्माचे पालन करणे आहे. श्री गुरुदेव म्हणत, सर्व काही ब्रह्म आहे, सर्व काही परमेश्वर आहे. जेव्हा त्यांना कोणी म्हणे, भगवान मी तुम्हाला नमस्कार करतो, तेव्हा गुरुदेव त्वरित स्पष्टपणे म्हणत, तू स्वतःच भगवान आहेस आणि हे इतर सर्व लोकही भगवान आहेत. जेव्हा लोक एकमेकांना नमस्कार करतात तेव्हा देवच देवाला पूजित असतो. परमेश्वर जो सतचित आणि आनंद आहे तो सर्व रूपांमध्ये निवास करतो. भिन्न भिन्न रूपांमधील सारतत्व तोच आहे. इथे खूप सुंदर सांगतात की जेव्हा लोक एकमेकांना नमस्कार करतात तेव्हा देवच देवाला पूजित असतो. परमेश्वर जो सतचित आणि आनंद आहे तो सर्व रूपांमध्ये निवास करतो. भिन्न भिन्न रूपांमधील सारतत्व तोच आहे. योगशास्त्रे म्हणतात की महात्म्यांच्या चरणांतून अपार शक्ती प्रवाहित होत असते आणि संपर्काद्वारे ती इतरांमध्ये संप्रेषित होते. या शक्तीचा स्पर्श अत्यंत कल्याणकारी असतो आणि ज्या कोणालाही प्राप्त होते त्याचा भाग्योदय होतो. तर इथे नमस्काराच्या विषयी पण आपल्याला सूक्ष्म स्पष्ट सांगतात. म्हणूनच वारकरी संप्रदायामध्ये पण एकमेकांना भेटल्यानंतर नमस्कार केला जातो आणि माऊली विशेषतः म्हटलं जातं. ही एक आत्मिक स्मृती ठेवण्यासाठीचा हा चांगला अभ्यास आहे की आणि तो नमस्कार खरा आपल्या अंतरीच्या जेव्हा आपल्याला भान असतं की मी कोण आहे ते आणि तेव्हा समोरचा पण तोच आहे तेव्हा आपणहूनच झुकतो आणि त्यामुळे ते आपल्या अंतरी आणि समोर च्या अंतरामध्ये पण तेच आहे हे एक भावना आपणहून जागृत होते आणि तो खूप चांगला अभ्यास आहे. किंवा एकमेकांना अगदी थोडं नमस्कार खाली नाही वाकलो तरीसुद्धा जे काही आपण पाहतो एकमेकांना किंवा मान जरी आपण हे करतो किंवा आपला हातही आपल्या कळत नकळत आपला स्पर्श आपल्या हृदयाजवळ पण होत असतो किंवा आपण हात असा हे करू तर हे सर्व गोष्टी आपल्या आतमधल्या असणाऱ्या शक्तीशी त्याला आपण वंदन करत असतो. तर ही गोष्ट आहे. पुढे सांगतात की आश्रमाचे वायुमंडल आणि त्यामुळेच एक विशेष आनंद वाटतो की एक वेगळा आनंद वाटतो जेव्हा अशा पद्धतीने नमस्काराची देवाणघेवाण होते तर ती खूप एक आनंददायी आणि एक आध्यात्मिक अनुभूती आहे. ऊर्जा वाढवणारी गोष्ट आहे. तर इथे पुढे सांगतात की आश्रमाचे वायुमंडल गुरुदेवांना कमी बोलणे आवडायचे. ते बहुतेक वेळ मौन धारण करून असत. मनुष्याला वेदांच्या सारतत्वाची साक्षात अनुभूती झाल्यानंतर तो शांत, निःशब्द व विचाररहित होतो. इथे आता आश्रमाचे वायुमंडल त्या संदर्भात सांगतात की इथं गुरुदेवांना कमी बोलणे आवडायचे. ते बहुतेक वेळ मौन धारण करून असत. मनुष्याला वेदांच्या सारतत्वाची साक्षात अनुभूती झाल्यानंतर तो शांत, निःशब्द व विचाररहित होतो.
आत्मसाक्षात्कारानंतर हे सर्व जग मिथ्या दिसू लागते आणि करण्यासाठी असे कोणतेही कार्य उरत नाही. मिथ्या जगताबद्दल बोलणे व्यर्थ होऊन जाते. या कारणास्तव गुरुदेव दीर्घकाळ मौन धारण करीत. त्यांची शांती व वैराग्य एवढे शक्तिपूर्ण होते की जो कोणी त्यांच्या सानिध्यात बसत असे तो देखील निशब्द व निस्तब्ध होत असे. इथे सांगतायत की गुरुदेवांना कमी बोलणे आवडायचे. ते बहुतेक वेळ मौन धारण करून असत. मनुष्याला वेदांच्या सारतत्वाची साक्षात अनुभूती आल्यानंतर तो शांत, निशब्द व विचाररहित होतो. आत्मसाक्षात्कारानंतर हे सर्व जग मिथ्या दिसू लागते आणि करण्यासाठी असे कोणतेही कार्य उरत नाही. मिथ्या जगताबद्दल बोलणे व्यर्थ होऊन जाते. या कारणास्तव गुरुदेव दीर्घकाळ मौन धारण करीत. त्यांची शांती व वैराग्य एवढे शक्तिपूर्ण होते. त्यांची शांती व वैराग्य एवढे शक्तिपूर्ण होते की जो कोणी त्यांच्या सानिध्यात बसत असे तो देखील निशब्द व निस्तब्ध होत असे. तर हे खूप महत्त्वाचं दिलेलं आहे की ज्या गोष्टीबद्दल बोलून काहीच उपयोग नाही आहे किंवा तर त्या तिथे शब्दांची शक्ती पण आपण वाचवली पाहिजे, वाया घालवू नये. खूप मोठा संदेश आहे. कारण नसताना आपण बऱ्याच गोष्टी बोलत असतो किंवा ऐकतही असतो. तर सगळंच टाळलं पाहिजे, बोलणंही आणि ऐकणंही. तर या दोन गोष्टी आहेत. तर इथे गुरुदेव सांगतायत, बाबा सांगतायत की मौन साधना भगवान नित्यानंदांच्या पूर्ण लहानपणापासून ते शेवटपर्यंत त्यांनी मौनाला घट्ट धरून आहेत. ते खूप मोठा संदेश आहे सर्वांसाठीच. पुढे सांगतायत की ऋग्वेदातील एक सूत्र सांगते, जो आज्ञा पालन करतो तोच आज्ञा देऊ शकतो. जो आज्ञा पालन करतो तोच आज्ञा देऊ शकतो. त्याचप्रमाणे गुरुदेव हे स्वतः शांत व विचाररहित स्थितीमध्ये अवस्थित असल्यामुळेच ते लोकांना त्या स्थितीचा अनुभव देऊ शकत होते. ज्या निश्चल व निशब्द स्थितीत ते राहत ती स्थिती म्हणजे एक सामर्थ्यशाली उदाहरण होते. याच प्रकारे श्री गौरांग प्रभू या महात्म्याच्या सानिध्यात जो येई तो देखील हर्षाने उल्लसित होत असे. असे म्हणतात की जो कोणी भगवान बुद्धांजवळ जाई तो अहिंसा धर्मी होऊन जात असे. त्यांच्या उपस्थितीत गाय व वाघ एकमेकांशेजारी शांतपणे बसत असत. पुराणात काकभूषुंडी नामक महात्म्यांबद्दल वर्णन केलेले आहे. ते रामनामाचा अखंड जप करीत त्यांच्या आश्रमाचे वातावरण रामनामाने एवढे व्याप्त होते की दर्शनाला येणारे लोकसुद्धा रामनामात रंगून जात. तद्वत श्री गुरुदेव आपल्या वैराग्याद्वारे शुद्ध चैतन्याशी एकरूप झाले होते. यामुळे त्यांच्या सभोवतालचे सर्व प्रकारचे लोक शांती आणि स्थिरता अनुभवत असत. गुरुदेवांच्या आसपासचे वातावरण अत्यंत शिस्तपूर्ण होते. साधकांची क्षमता व स्वभाव यानुसार गुरुदेव प्रत्येकाला वेगवेगळे साधन मार्ग सांगत. तथापि त्यांना स्वतःला मौन व ध्यान अत्यंत प्रिय होते. ते आपल्या जागी निश्चल व शांत बसत आणि त्यांच्याजवळ बसणारे सर्व लोकही शांत बसत असत. इथे सांगतात की गुरुदेवांच्या आसपासचे वातावरण अत्यंत शिस्तपूर्ण होते. साधकांची क्षमता व स्वभाव यानुसार गुरुदेव प्रत्येकाला वेगवेगळे साधन मार्ग सांगत. तथापि त्यांना स्वतःला मौन व ध्यान अत्यंत प्रिय होते. ते आपल्या जागी निश्चल व शांत बसत आणि त्यांच्याजवळ बसणारे सर्व लोकही शांत बसत असत. तर इथे त्यांनी आश्रमाचं वायुमंडल शांतीच्या आधाराने, मौनाच्या आधाराने त्यांनी शक्तिशाली केलं होतं आणि वैराग्याच्या आधाराने. वैराग्य, शांती, मौन म्हणजे त्यांचं जे शांती होती, मौन होतं ते पूर्णतः, वैराग्य होतं ते पूर्णतः शक्तिशाली होतं आणि ती स्पंदनं त्या वातावरणात सर्वत्र होती. आणि त्यामुळे त्या स्पंदनात जो कोणी येत असे तो सुद्धा निरासक्त आणि त्यात शांत, निश्चल, निस्तब्ध होऊ शकत असे.
आणि जेव्हा अशी स्थिती येते तेव्हा त्या वातावरणात येणाऱ्या प्रत्येक जीवाला आपणहूनच तो अंतर्मुख होतो, ही गोष्ट होते. तर त्याच्यामुळे खूप मोठं शक्ती आहे मौनामध्ये. आता विपश्यनेमध्ये मौन हे 10 दिवसांसाठी खूप चांगल्या रीतीने पालन करण्याची संधी मिळते आणि खूपच चांगल्या रीतीने म्हणजे तर तो पण एक अनुभव सर्वांनी घ्यायला पाहिजे. मौन बाकी तिथे नामस्मरण आणि हे सगळं काही विशेष मान्यता नाही होत, परंतु मौन साधना म्हणजे त्यासाठी नक्कीच तो अनुभव घ्यायला हवा, हरकत नाही आहे. किंवा आपण तिथे अनुभव घेतल्यानंतर आपण जेव्हा आश्रमात जाऊ किंवा काय, तर तेव्हा तिथे शक्यतो आपण त्या पद्धतीने पालन करू शकतो. तर फार कमी वेळामध्ये जर आपण मौन धारण केलं तर समजा 1 महिन्याचं साधन असेल आणि मध्ये मध्ये जर बोलत असू किंवा आपल्यासमोर व्यक्ती येतात कोण म्हणून नाईलाजास्तव आपल्याला बोलावं लागतं असं असेल आणि तरीसुद्धा आपली शक्ती कुठे ना कुठेतरी वाहते तर किंवा वाया जात असते त्यामध्ये. पण परंतु तर आपण एकदम शांतपणे तटस्थ होऊन किंवा अशा ठिकाणी स्वतःला घेऊन गेलो की तिथे ठरवलं आणि आपल्याला पूर्ण मौन राहायचं आहे, तर 10 दिवसांचं साधनही आपल्याला खूप वेगळ्या पातळीवर घेऊन जातं. हा मी घेतलेला अनुभव आहे आणि खूप मोठ्या पातळीवरचं हिलिंग होतं त्यामध्ये. तर हे आहे, मौन अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपण संसारात आहोत, तर संसारात असताना आपल्यासाठी मौन हे अशा पद्धतीने आपण करू शकतो की जसं आवश्यक आहे तेवढंच, कल्याणकारी असेल तेवढंच आणि जे सत्याला धरून आहे तेवढंच जरी बोललं, ऐकलं, ते सुद्धा मौनामध्येच आपल्या रोजच्या जीवनामध्ये येतं. की निरर्थक ज्या गोष्टीत आपण काही बदल करू शकत नसतो, बाहेरच्या गोष्टी आहेत किंवा कुठल्याही गोष्टी, तर तिथे आपण शांत राहिलेलं बरं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा एखाद्या आहेत म्हणजे तर अशा पद्धतीने पण वाणी आपली संतुलनात ठेवली तर ते आपल्या रोजच्या जीवनातलं मौन आहे. तर इथे आपण तो अभ्यास आवश्यक आहे.